बातमी शिवसेना कुणाची असा प्रश्न आता उपस्थित होतोय कारण निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आता नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे। संघटनात्मक बहुमताऐवजी निवडणुकीतील लोकप्रतिनिधी संख्या आयोगाने ही ग्राह्य धरली होती आणि लोकसभा निकालानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडे जास्त खासदार आहेत आणि मतसंख्या सुद्धा जास्त आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला लोकसभेमध्ये 16.72% मतं मिळाली आहेत तर शिंदेंच्या शिवसेनेला 12.95% मतं मिळाली आहेत। त्यामुळे निवडणुकीमधील आकडेवारीवर आता उद्धव ठाकरे निवडणूक आयोगामध्ये अपील करणार का याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। आणि त्यामुळे शिवसेना कोणाची असा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता, निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आता नवा वाद सुद्धा होऊ शकतो असं सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते। संघटनात्मक बहुमताऐवजी निवडणुकीमधील लोकप्रतिनिधी संख्या आयोगाने ग्राह्य धरली होती आणि लोकसभा निकालानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडे जास्त खासदार आहेत आणि मतसंख्या सुद्धा जास्त असलेली पाहायला मिळते। ठाकरेंच्या शिवसेनेला लोकसभेमध्ये आपण पाहिलं तर 16.72% मतं मिळाली आहेत जी की शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा तुलनेमध्ये जास्त आहेत आणि शिंदेंच्या शिवसेनेला 12.95% मतं आहेत। तर निवडणुकीमधील आता या आकडेवारीवर उद्धव ठाकरे निवडणूक आयोगामध्ये अपील करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। संपूर्ण राज्याचं लक्ष यामध्ये लागलंय। तर खरी शिवसेना कुणाची पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। ठाकरेंचे खासदार 9 आहेत आणि शिंदेंचे खासदार 7 आहेत। ठाकरेंच्या मतांची टक्केवारी 16.72% तर शिंदेंच्या मतांची टक्केवारी 12.95%। ठाकरेंना लोकसभेमध्ये मिळालेली मतं 95,22,797 आहेत आणि शिंदेंना लोकसभेमध्ये मिळालेली मतं 73,76,674 आहेत।